शांततेने समाज समजूतदार लोक चालवतात मॅडम, पण रियालिटीमध्ये वॉर इज द युनिव्हर्सल ट्रुथ. तुला समजत नाही का माझा बॅकग्राऊंड कोणता आहे तो? तुझ्यासारख्या बॅकग्राऊंड वाल्यांना खूपदा मी अंडरग्राऊंड करून सेटल केलेलं आहे. देवी शेट्टीचा मुलगा मिसिंग आहे. या केसला हँडल करण्यासाठी आम्हाला एका चांगल्या ऑफिसरची गरज आहे. इतकी हाय प्रोफाईल केस आणि आपल्याकडे इन्फॉर्मेशन नाहीये. राजकीय उलाढालींमुळे त्याच्या मुलाचे अपहरण झालं असेल. जर गोष्ट बाहेर आली तर त्याचं पॉलिटिकल करिअर संपेल आणि या गोष्टीला कॉन्फिडेन्शियलच राहू दे. 17A कावेरी एक्सप्रेस. यांचं म्हणणं आहे की 70A कावेरी एक्सप्रेस नावाचा कुठला रूटच नाहीये सर. 25 वर्षांपूर्वी ऍक्सिडेंट झालेली ही बस अचानक मध्ये कशी काय येऊ शकते सर? जसं की ब्लॅक मॅजिक. बऱ्याचशा आत्म्यांना बोलावलं जातं, त्यानंतर नरबळीची क्रिया केली जाते. या इन्व्हेस्टिगेशनला सुरू होऊन इतका वेळ झालाय पण काही लीड मिळत नाही अजून. मी दिलेल्या लीडमुळे तुमच्या इन्व्हेस्टिगेशनला मदत मिळू शकते. त्यामुळे माझ्या मुलाला जर मारून टाकलं तर मी काय करायचं? 4 वर्षातून एकदा येणाऱ्या अमावस्येच्या रात्रीला नरबळीची क्रिया केली जाते. पण मनू ज्या मुलीवर प्रेम करायचा ती तर 25 वर्षांपूर्वीच मेली आहे. असं कसं होऊ शकतं? विश्वास नाही बसत. जर या दोघांना सोडलं तर उरली ती वाईट शक्ती. या सगळ्यांच्या मागे कोण आहे? वी हॅव टू फाइंड आउट सर. आताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.